राज्यामध्ये कंत्राटी भरतीचा विषय हा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाजतोय. तेव्हा ना गाजतोच आहे असं नाही, तर तरुण या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर आता हळूहळू उतरू लागले आहेत. आपण जर पाहिलं तर एकूण निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, कारण आता आगामी लोकसभा निवडणुका आहे, त्यानंतर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तरुण वर्ग हा थेट रस्त्यावर उतरू लागल्यामुळे सरकारची चिंता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण जर पाहिलं तर तरुणांची संख्या ही निर्णायक या ठिकाणी सरकार स्थापन करण्यामध्ये आहे. कारण जर आपण पाहिलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाआघाडीला आणि त्याचबरोबर शिवसेना, अजित पवार गट आणि भाजपा ही महायुती यांच्यामध्ये मतांचं अंतर जर पाहिलं तर सत्ता बदलासाठी किंवा सत्तांतर करण्यासाठी तरुणांचा जो पर्सेंटेज आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि हेच तरुण जर नाराज असेल तर कुठेतरी सत्ता संघर्षात मोठा वाटा जो आहे तो तरुणांचा असल्यामुळे सत्ता संघर्ष, सत्तांतर जे आहे ते घडू शकतं, ही भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे सरकारने आज नोकर भरतीच्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली. कारण आपण जर पाहिलं तर शिवसेना देखील या नोकर भरतीच्या विरोधात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी देखील आता संघर्ष यात्रा ही महाराष्ट्रात जी आहे तरुणांसाठी सुरू केली आहे आणि या नोकर भरतीच्या विरोधात ही संघर्ष यात्रा जी चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वातावरण जे आहे ते वारंवार तापवण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून या ठिकाणी होतोय. त्यामुळेच राज्य सरकारनं आज यावर स्पष्टपणे खुलासा केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेऊन नोकर भरती जी आहे ती कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय जो आहे तो महाआघाडी सरकारच्या काळात या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती त्यांनी या ठिकाणी दिली. यापूर्वी सुशीलकुमार शिंदे म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना, त्याचबरोबर अशोक चव्हाण आणि त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना स्थानिक पातळीवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भातले GR जे वारंवार या ठिकाणी निघाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलं. पण खऱ्या अर्थानं मोठी नोकर भरती जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये घेण्यात येणार असल्याचे GR जो आहे तो काढण्यात आला आणि 9 कंपन्यांना या ठिकाणी पॅनल करण्यात आलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. म्हणजेच नोकर भरती, कंत्राटी नोकर भरतीचा विषय जो आहे तो उद्धव ठाकरे सरकारच्या काळात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलं आणि ही संपूर्ण कंत्राट सिस्टीम जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी थेट पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय होणं अपेक्षित होतं, पण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जो आहे तो या ठिकाणी जाहीर केला. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की कंत्राटी भरती रद्द केल्यानंतर सरकारी भरती, नोकर भरती न करता, म्हणजेच कायमस्वरूपी नोकर भरती न करता आता प्रत्येक विभाग तात्पुरती भरती या ठिकाणी करू शकतो आणि तसे अधिकार त्या त्या विभागांना देण्याचा निर्णय जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. म्हणजेच एकीकडे कंत्राटी भरती रद्द करणार असा थेट आदेश काढणं आणि त्याचबरोबर तात्पुरती भरती करण्याचा निर्णय जो आहे तो देणं, म्हणजेच कंत्राटी भरती ही दुसऱ्या मार्गाने जी आहे ती सुरूच राहणार असल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे. जर सरकारला संपूर्ण कंत्राटी भरती रद्द करायची असती तर त्यांनी कायमस्वरूपी भरतीचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घ्यायला हवा होता, पण तसं न करता ही तात्पुरती भरती जी आहे ती करण्याचा निर्णय जो आहे तो या सरकारने या ठिकाणी जाहीर केला आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्या 9 कंपन्यांना या ठिकाणी पॅनलिस्ट करण्यात आलेलं होतं त्यांना देखील या पॅनलिस्टमधून रद्द करण्यात आलंय. कारण हा GRच त्यांनी ही संपूर्ण अधिसूचना GR जी आहे ती रद्द केल्यामुळे हे पॅनलिस्ट देखील जे आहेत ते रद्द झालेत. आणि आता जी तात्पुरती भरती प्रत्येक विभागाची होईल त्यांना देखील नव्या कंपन्या ज्या आहेत त्या लागणारच आहे. कारण थेट सरकार जे आहे ते अशी भरती जी आहे ती करू शकणार नाही. त्यामुळे आता तात्पुरती भरती करायची असेल तर नवीन पॅनलिस्ट कंपन्या ज्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जुन्या पॅनलिस्ट जाऊन नवीन पॅनलिस्ट जे आहेत ते आता येणार आहेत. म्हणजेच कुठेतरी तीच व्यवस्था ही दुसऱ्या नावाने जी आहे ती या ठिकाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे कंत्राटी भरती म्हणायचं की तात्पुरती भरती म्हणायचं, दोन्हीची प्रक्रिया जी आहे ती सारखीच या ठिकाणी राहणार आहे. फक्त पॅनलिस्ट जे आहेत, ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं त्या जाऊन आता नवीन पॅनलिस्ट कंपन्या म्हणजे कंत्राटी कंपन्या ज्या आहेत त्या या ठिकाणी येणार आहेत. एवढाच काय तो फरक जो आहे तो आजच्या याच्यामध्ये दिसणार आहे. पण कायमस्वरूपी म्हणजेच कायमस्वरूपी नोकर भरतीचा तरुणांचे जे स्वप्न आहे ते अपूर्णच राहील की काय
अशी शक्यता जी आहे ती या संपूर्ण प्रकरणाने या ठिकाणी दिसते आहे.